आता जर मी असं म्हटलं की सध्याच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही सध्या सुरू होते गौतमी पाटील पासून जाते जरांगे पाटलांपर्यंत वाया ललित पाटील। मराठ्यांना काय देणार, सारथीला काय देणार, बार्टीला काय देणार, महाज्योतीला काय देणार, किती जणांना नोकऱ्या देणार, सगळं सांगितलं। पण मराठ्यांना आरक्षण कसं देणार हे सांगितलं नाही। ललित पाटीलने तर महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला तर सुरुंग लावलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारने एक स्कीम काढलेली आहे की कायदा, त्याची अंमलबजावणी, त्याचा उपयोग आणि त्याचा दुरुपयोग, आणि त्या दुरुपयोगाला एवढं मोठं केलंय। कोण काय बोलला, सत्तेच्या विरोधात बोलला आत, पण गेल्या 2 वर्षामध्ये प्रशासनाने जो काही भ्रष्टाचार केला त्याची पण चौकशी करा ना, त्याच्यावरती एसआयटी लावा ना, आमच्यावरती लावताय ना। त्याच्यात भ्रष्टाचार झालाय अशी मी लक्षवेधी त्या दिवशी मांडली होती। त्या लक्षवेधीचे मी पुरावे दिले आपल्याकडे। त्या पुरावे तपासून बघण्यासाठी 1 दिवसाचा कालावधी मागितला। आज सकाळी परत पॉइंट ऑफ ऑर्डरने मी तो विषय काढला। दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर देतो असं सांगितलंय। 4 वाजून 48 मिनिटं झालेली आहेत, अजूनही उत्तर नाही। मग तुमच्या खुर्चीची काय गरिमा आहे की नाही? तर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला जे काय दिसतं ते सरकारच्या समोर मांडणं या निमित्ताने अपेक्षित असतं। आणि म्हणून आता बरेचसे हे सगळे विषय मी काही फार जास्त डिटेलमध्ये न बोलता काही महत्त्वाच्याच विषयांवरती बोलणार आहे। आता जर मी असं म्हटलं की सध्याच्या कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही सध्या सुरू होते गौतमी पाटील पासून जाते जरांगे पाटलांपर्यंत वाया ललित पाटील, सध्या अशी परिस्थिती आहे। कारण गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला, हे लोकांची गर्दी, मारामाऱ्या, भानगडी, म्हणजे सकाळी सकाळी आजकाल तर दिवाळी पहाटला पण गौतमी पाटील यायला लागले। काय महाराष्ट्राची संस्कृती, काय दिवस आलेत, सकाळीच मारामारी, पहाटेला दिवाळी पहाटला, काय चाललंय? प्रवीण दरेकर, तुम्ही किती चांगले चांगले कार्यक्रम घेतले, आम्हाला बसायला जागा मिळत नव्हती, आम्ही रस्त्यावर उभे राहून बघितले, आणि तुम्ही ते काय चाललंय, आज काय चाललंय काय? आता दुसरीकडे बघायला गेलं तर 14 तारखेची डेडलाईन येते महाराष्ट्रातलं 24 तारखेची। महाराष्ट्रातलं वातावरण अशांत झालंय। काल या सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठी आरक्षणाबद्दल पूर्ण सविस्तर माहिती दिली। मराठ्यांना काय देणार, सारथीला काय देणार, बार्टीला काय देणार, महाज्योतीला काय देणार, किती जणांना नोकऱ्या देणार, सगळं सांगितलं। पण मराठ्यांना आरक्षण कसं देणार हे सांगितलं नाही। आमची अपेक्षा होती या सभागृहामध्ये हा प्रस्ताव आणण्याचं कारणच हे होतं की किमान मुख्यमंत्री सांगतील की बाबा आमची तयारी इथपर्यंत झालेली आहे। कारण याच्यावरती मी माझ्या भाषणात बोललो होतो की सरकारकडनं आम्हाला काय अपेक्षा आहे, कारण त्याच्या आरक्षण देण्याच्या मध्ये ज्या काही त्रुटी आहेत, ज्या कारणासह सरकार सुप्रीम कोर्टाने हे फेटाळलं, ते फेटाळताना सुप्रीम कोर्टाने काय काय चुका आपल्याला दाखवल्या त्या दुरुस्त करून आपल्याला पुन्हा जायचंय, म्हणजे आपलं आरक्षण टिकेल असा त्याच्या मागचा उद्देश होता। म्हणजे तिकडे आपल्याला पूर्ण महाराष्ट्र अशांत आहे, त्याच्या बाबतीत काय होणार माहित नाही। ललित पाटीलने तर महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला तर सुरुंग लावलेला आहे। ही कायदा सुव्यवस्था कशी विकली घेऊन जाते, ही कायदा सुव्यवस्था कशी भंग पावलेली आहे, कसं महाराष्ट्र सुरक्षित नाही, या सगळ्या गोष्टी ललित पाटीलच्या माध्यमातून आलेल्या आहेत। खरं म्हणजे याच्यावर बोलायला गेलं तर ड्रग्ज या विषयावरती प्रचंड आज विषय महाराष्ट्रामध्ये ज्वलंत आहे। लहान लहान मुलं बळी पडतायत, म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे। मुंबईमध्ये तर आज अशी परिस्थिती आहे, कुठल्याही हुक्का पार्लरवरती तुम्ही जा, आज इथे ड्रग्ज मिळते। बिल्डिंगचे वॉचमॅन, मी त्या दिवशी बोललो, बिल्डिंगचे वॉचमॅन आजकाल ड्रग्ज विकायला लागले। इझिएस्ट मनी म्हणून ड्रग्जचा वापर आज महाराष्ट्रामध्ये होतोय। पण सगळ्यात महत्वाचं, ज्या गोव्याने, आपल्याला माहिती आहे की सनबर्न कार्यक्रम गोव्याने बॅन केला। हा बॅन करण्याचं कारण काय? कारण इंटरनॅशनल इव्हेंट आहे ही इंटरनॅशनल इव्हेंट जेव्हा गोव्यात होते त्यावेळेला सगळ्यात जास्त प्रमाणात ड्रग्ज हे गोव्यामध्ये येतं आणि अक्षरशः ड्रग्जचा बाजार मांडला जातो। आणि म्हणून गोवा सरकारने आमदारांच्या तक्रारीवरनं हा सनबर्न कार्यक्रम बॅन केला। आता बॅन झाला तर झाला, महाराष्ट्राला तो काय आणायची गरज होती?
महालक्ष्मी रेसकोर्स वरती कार्यक्रम आता झाला, तुम्ही घ्या, माहिती घ्या. म्हणून मला अपेक्षा होती की गृहमंत्री असायला पाहिजेत. या महाराष्ट्रामध्ये सनबर्नच्या निमित्ताने किती ड्रग्ज झालं, किती ड्रग्ज गेलं. आंतरराष्ट्रीय इव्हेंटच्या नावाखाली ज्या पद्धतीने ड्रग्ज येते इकडे, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत? रेसकोर्सची मॅनेजमेंट, त्यांचे मॅनेजमेंटचे लोक, सनबर्नची इव्हेंट घेणारे लोक, या सगळ्यांचं संगनमत आहे. त्यांच्या निमित्ताने हे ड्रग्ज विकलं जातं. सरकारचं काय लक्ष आहे का? एखाद्या गरीब माणसाच्या हळदीचा कार्यक्रम असेल तर 10 वाजता पोलीस येऊन नवऱ्याला घेऊन जातात, त्याच्या बापाला घेऊन जातात, काट्या मारतात, बंद लाऊडस्पीकर. तुम्ही रेसकोर्सला सनबर्नच्या कार्यक्रमाच्या दिवशी जा, काय धिंगाणा चाललेला असतो. 2-2, 3-3 तास नुसतं कर्कश हॉर्न वाजवून 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 सुनील शिंदे बाजूलाच राहतात. विचारा त्यांना काय परिस्थिती आहे. 3 तास ट्रॅफिक त्या दिवशी बंद होतं. याची कोण दखल नाही. एक साधा आपल्या घराच्या बाहेर कार्यक्रम असेल, पोलिसांची दादागिरी, आणि या मोठ्या लोकांच्या समोर सरकार शरण जातं. याची कोण दखल घेणार आहे की नाही या सनबर्नच्या कार्यक्रमाची? आणि म्हणून माझी या निमित्ताने मागणी आहे की ज्या गोवा सरकारने या ड्रग्समुळे आणखी हे सगळं खराब, हे सगळं ज्या पद्धतीने होत आहे, याच्यामुळे एक पिढी नष्ट होते. या अशा प्रकारचे इव्हेंट तुम्ही आणताय, काय मिळतो महाराष्ट्र शासनाला? रेव्हेन्यू बुडवतायत. माझ्याकडे किती उदाहरण आहेत. आता 27 आणि 28 तारखेला लोलापालाजो नावाचा एक कार्यक्रम आहे. गेल्या वर्षी या कार्यक्रमाने मुंबईची काय वाट लावली होती तुम्हाला माहिती आहे? डीकेसीला, या वर्षी रेसकोर्सला आहे. पुन्हा हे सगळे मी जे आता म्हटलं ते पुन्हा सगळं होणार आहे. या लोकांनी मागच्या वर्षी 3 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाचा रेव्हेन्यू बुडवलेला आहे. म्हणजे जे रेव्हेन्यू बुडवतात, जे तुमचं महाराष्ट्राच्या संस्कृतीला नख लावतायत, त्यांना आपण परवानगी देतोय, त्यांना आपण लाल कार्पेट टाकतोय. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये जे काय आपले छोटे मोठे कार्यक्रम आहेत 10च्या नंतर येतात, बंद करतात. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. लग्न कधीतरी कोणाच्या तरी घरी एकदा आयुष्यात होतं. तो बिचारा गरीब झोपडपट्टीतला माणूस पोलिसांचा मार खाऊन नवरा आणि बाप त्याचा हळदीच्या दिवशी आतमध्ये राहिलेले किस्से आम्ही बघितलेले आहेत. मग महाराष्ट्र सरकारचा वचक काय? तुम्ही हे सगळे आकडे सांगताय की मुली सुरक्षित आहेत, सगळं सुरक्षित आहे. महाराष्ट्र, आता अभिजितने क्राईम रिपोर्ट वाचला, मला त्याच्यामध्ये जायचंच नाहीये. मला प्रॅक्टिकल जे काय महाराष्ट्रामध्ये चालतं, मला माहिती आहे की आजही मुंबईमध्ये मुली रात्री कामावर येऊ शकतात. तो विश्वास आहे आज मुंबई पोलिसांच्या बद्दलचा. याच्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे, कारण मला पण पोलीस माहिती आहे चांगले. परंतु ज्या पद्धतीने ड्रग्सचं पॅनिट्रेशन होते, या ड्रग्सच्या पॅनिट्रेशन वरती आज कोणाचं लक्ष आहे? कुठल्या संस्था त्याच्यावर काम करतायत, कशा पद्धतीने करतायत? मी तर दररोज सांगतोय, त्या दिवशी तर उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्या ड्रग्स वरती काय काय कारवाई, ठीक आहे तुम्ही कारवाई करताय, पण ह्या सगळ्या लोकांना वचक बसेल असं काय आहे? एक CRZचं नुसतं व्हायोलेशन झालं तर माझा एक मित्र 10 महिने आतमध्ये ठेवला ईडीवाल्यांनी. 10 महिने. तुमचा पण मित्र आहे. आणि हे ड्रग्ज विकणारे, आज ड्रग्ज पकडलं जाते, 15 दिवसात बाहेर आहेत. नायजेरियन कॉलनीज आहेत, ते नायजेरियन लोक मराठी बोलतायत. इतके ते म्हणजे महाराष्ट्रात आता मुरलेत आणि त्यांचा धंदा इतका जोरात चाललेला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींवरती महाराष्ट्र सरकार काहीतरी उपाययोजना करणार आहे की नाही? आणि महाराष्ट्र सरकारने एक स्कीम काढलेली आहे की कायदा, त्याची अंमलबजावणी, त्याचा उपयोग आणि त्याचा दुरुपयोग. आणि त्या दुरुपयोगाला एवढं मोठं केलंय, कोण काय बोलला, सत्तेच्या विरोधात बोलला, आत सत्तेचा असेल तर कोणी, एका आमदाराचा मुलगा किडनॅप करतो एका व्यापाऱ्याला, तो व्यापारी येऊन कंप्लेंट देतो. कंप्लेंट दिल्याच्या नंतर तो मुलगा मुख्यमंत्र्यांबरोबर दुसऱ्या दिवशी फिरतोय. किडनॅपिंगची केस आहे पोलीस स्टेशनला, तरी देखील मुलगा फिरतोय. एक परवाच्या दिवशी मी सांगितलं की गुन्हा रजिस्टर झालेला आहे, आरोपी वॉन्टेड आहे, आणि तो SP बरोबर आरोग्य शिबिराचं उद्घाटन करतोय. कोणाला मत प्रोटेक्शन? एक आमदार
गणपतीत फायरिंग करतोय पोलीस स्टेशन मध्ये, बॅलिस्टिकचा रिपोर्ट येतोय की त्याचीच रिव्हॉल्वर आहे, बॅलिस्टिकचा रिपोर्ट आला त्याची रिव्हॉल्वर आहे. मग ज्याच्या नावावरती लायसन आहे त्याच्यावरती काहीतरी कारवाई होणार की नाही? जर माझी पिस्तूल आहे, रिव्हॉल्वर आहे आणि त्याच्यातनं फायरिंग झाल्याचा रिपोर्ट आहे, बॅलिस्टिकचा रिपोर्ट आहे की फायरिंग झाली, अरे मग कोणाला तरी जबाबदार धरणार की नाही? का हे कायदे फक्त आम्हालाच 12-10 ला गुन्हा करायचा रजिस्टर आमच्यावरती आणि सकाळी 5 वाजता पावणे शासन आपल्या दारी न्यायला चला भाई, शासन आपल्या दारी, ह्या गोष्टीत शासन आपल्या दारी यायला पाहिजे, फक्त आम्हाला उचलायला. शासन आपल्या दारीची काय कॉन्सेप्ट आहे की नाही? आजकाल आम्हाला असं वाटायला लागलंय शासन आपल्या दारी म्हणजे येणार सकाळी न्यायला. आता ठीक आहे, पण माझं मत असं आहे की हा विषय इतका गंभीर आहे की लोकप्रतिनिधी सुसाट सुटलेत, कोणी विचारत नाहीये. आमच्याकडे नगरसेवकांना टॉर्चर केलं जाते, त्यांच्यावरती जाणून बुजून खोट्या स्टेटमेंट घेऊन त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल होत आहेत आणि ते गुन्हे दाखल करून त्यांना आतमध्ये टाकलं जाते. कोणाला तरी बोलवायचं, जबरदस्ती करायची. मला पण माहिती आहे पोलीस, मी पोलिसांना पण नेहमी सांगतो सरकार कोणाचं असतं कोणाचं जातं, तुम्ही आपले बरोबर काम करा. पण ज्या पद्धतीने हे सरकार काम करतंय, माझं असं म्हणणं नाही आहे की मुंबई सुरक्षित नाही. मुंबई सुरक्षित आहे, मुंबई सुरक्षित आहे कारण मुंबईचा नागरिक सजग आहे. परंतु ज्या पद्धतीने ड्रग्ज मुंबईमध्ये आज पेनिट्रेट होतंय, त्या पद्धतीत आज मुंबईत पुढची एक पिढी मुंबईच नव्हे तर किमान महाराष्ट्रामध्ये बर्बाद होईल अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तुम्हाला ह्या 2 गोष्टींची तात्काळ दखल घ्यावी लागेल. सन्मानचा कार्यक्रम आहे, 26-27 जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये ड्रग्ज, त्या रेसकोर्सच्या मॅनेजमेंटची चौकशी, त्याचबरोबर टॅक्स आणि त्याचबरोबर इव्हेंट कंपन्या ह्या ज्या काही काम करतायत या इव्हेंट कंपन्यांची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. मी तेच सांगितलं ना, 100 मीटरचा कायदा जो आहे तो कोणाला? आपल्याला. ज्याच्या घरी लग्न आहे, ज्याच्या घरी पूजा आहे, सत्यनारायण आहे, ज्याची मिरवणूक निघाली आहे, लगेच आले 100 मीटरचा कायदा दाखवायला. एवढा मोठा चाललेला इव्हेंट का बीकेसीला एवढे मोठे पिरमिड होतात, तिथे एशियन हार्ट हॉस्पिटल नाही आहे का? तिथे कायदा लागत नाही, तिथे एवढ्या मोठ्या इव्हेंट्स होतात. परंतु शिवाजी पार्कला आमची सभा झाली की आपले मीटर घेऊन येतात सगळे. आणि हे म्हणून या सगळ्या गोष्टींवरती आपण जो काय अंकुश असायला पाहिजे शासनाचा, हा अंकुश आज दिसत नाहीये. आणि म्हणून कायदा सुव्यवस्था आज महाराष्ट्राच्या हाताबाहेर चाललेली आहे. आणि म्हणून माझं गृहमंत्र्यांना निवेदन आहे, माझी इच्छा आहे की गृहमंत्र्यांनी याच्यात ताबडतोब लक्ष घालावं. कायदा सुव्यवस्थेची एकच पूर्णपणे या अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये ललित पाटीलने आपले वाभाडे काढलेले आहेत. खरं याच्यावरती मी खूप बोलू शकतो, पण आता मी आपल्या सूचनेप्रमाणे जरा कायदा सुव्यवस्था इथेच थांबतो. मुंबई महानगरपालिका आणि नगरपालिका, महानगरपालिका आता सध्या प्रशासक आहे आणि या प्रशासकांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय. भ्रष्टाचाराचे एक एक किस्से या सभागृहात मी गेले कित्येक दिवस मांडतोय. या भ्रष्टाचारामध्ये एस्केलेशन आहे, या भ्रष्टाचारामध्ये टेंडर सिस्टीम कशा पद्धतीने तोडली जाते विचारणारा कोण नाहीये. महानगर आयुक्त बेलगाम झालेले आहेत. आता या गेल्या काही दिवसामध्ये मी स्वतः खालच्या अधिवेशन हाऊसमध्ये आदित्य ठाकरेंनी फर्निचर घोटाळा काढला, रस्ते घोटाळा काढला. अरे आमची तर तुम्ही सगळी चौकशी करताय, 25-25 वर्षापासूनची चौकशी करताय, करा. पण गेल्या 2 वर्षामध्ये प्रशासनाने जो काही भ्रष्टाचार केलाय त्याची पण चौकशी करा ना. त्याच्यावरती एसआयटी लावा ना. आमच्यावरती लावताय ना का? आमच्यावरती लावताय फक्त मुंबई महानगरपालिकेवर एसआयटी लागते, ठाणे महानगरपालिकेवर का नाही लागत, पुणे महानगरपालिकेवर का नाही लागत, नागपूर महानगरपालिकेवर का नाही लागत? फक्त शिवसेनेची सत्ता आहे तिकडे एसआयटी.
आणि ज्यांच्याकडे ज्यांची सत्ता आहे त्यांच्यावर एसआयटी नाही, त्यांची नुसती शिट्टी. तुमचे तर 40 नगरसेवक आतमध्ये गेले होते. नंदलाल समितीचा रिपोर्ट आजही माझ्याकडे आहे. 102 आणि ठाणे महानगरपालिकेच्या 40. सन्माननीय सदस्य प्रवीण दटके, आपण खाली बसून बोलू नका, आपल्याला बोलायला संधी दिली जाईल. आपण बसा, दटके साहेब बसा. 102 आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे बघून बोला. त्याच्यामध्ये कोणाकोणाची नावं होती मला माहिती आहे. साहेब तुम्ही माझ्याकडे बघून बोला, आपल्याला बाकीच्या सदस्यांना वेळ द्यायचा आहे. आमच्या पाडवी आपल्याला निपक्षपातीपणे करा. कुठल्याही चौकशीला पाठवा, कोणालाही पाठवा, पण न्याय सगळ्याला सारखा असला पाहिजे. विरोधी पक्षाला एक न्याय, सत्ताधारीला एक न्याय, असं नाही चालणार. तुम्हाला ज्याला शिक्षा द्यायची, जो चोर आहे, जो बदमाश आहे, ज्याने भ्रष्टाचार केलाय, तुम्ही कारवाई करा ना, पण केवळ आपलाय म्हणून कारवाई करायची नाही आणि विरोधातला आहे म्हणून त्याच्यावर कारवाई करायची, असं करू नका. आमचं काहीच म्हणणं नाही या कारवाईच्या बाबतीमध्ये. आज अमरावतीच्या बाबतीमध्ये अमरावतीचे एवढे विषय, मग स्वच्छ भारत मिशन योजना असेल, नवा ते मल्टीप्लेक्स निविदा प्रक्रिया असेल, सांस्कृतिक भाडे तत्वावर देणार असेल, जीडी मॉल, ट्रान्सफर नगर संकुल, या सगळ्या भूखंडाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. सतत तक्रारी होत आहेत. चौकशी कोण करणार? प्रशासकाची चौकशी कोण करणार? त्यांच्या एसआयटीची गोष्ट होत आहे. इकडे सध्या काही झालं विरोधकांचं, 5व्या मिनिटात एसआयटी लागते. आणि आम्ही कुठले पुरावे दिले, आम्ही कुठली माहिती दिली की तपासून ठरवतो, तपासून बघतो. आता तुम्हाला सांगतो, आज दुपारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या 3 अधिकाऱ्यांना चुकीचा चार्ज दिलाय, त्याच्यात भ्रष्टाचार झालाय अशी मी लक्षवेधी त्या दिवशी मांडली होती. त्या लक्षवेधीचे मी पुरावे दिले आपल्याकडे. त्या पुरावे तपासून बघण्यासाठी 1 दिवसाचा कालावधी मागितला. आज सकाळी परत पॉइंट ऑफ ऑर्डरने मी तो विषय काढला. दुपारी 3 वाजेपर्यंत उत्तर देतो असं सांगितलंय. 4:48 झालेली आहेत, अजूनही उत्तर नाही. मग तुमच्या खुर्चीची काय गरिमा आहे की नाही? कशाला बसायचं त्या खुर्चीवरती? जर त्या खुर्चीवर एखाद्याला सांगितलेले निर्देश जर मानले जात नसतील तर कायद्याने तुम्ही मला हक्कभंग आणायची परवानगी द्या की या खुर्चीच्या हक्काचा भंग झालाय, या खुर्चीवर दिलेले निर्देश पाळले गेले नाहीयेत, म्हणून हक्कभंग आणायची तरतूद द्या. असंही या सभागृहात सध्या जे लाल पुस्तकात नाहीये त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही निर्देश देतातच आहात. एक रुलिंग तर तुम्ही जबरदस्त दिलेलं आहे की ज्या रुलिंगची तरतूदच नाहीये, अविश्वासाच्या ठरावाची. आपण लॉ अँड ऑर्डर बद्दल बोलूया. नाही, लॉ अँड ऑर्डर मध्येच आठवडा प्रस्ताव आहे, लॉ अँड ऑर्डर बरोबर तुमची खुर्चीची पण काळजी करतोय. नाही, काळजी कारण नका तुम्ही करू. ज्या तुम्ही खुर्ची, अरे आपण एक सदस्य म्हणून, सदस्यांची काळजी घ्या. सदस्य म्हणून माझा अधिकार आहे की या खुर्चीची गरिमा, या खुर्चीचं पावित्र्य, या खुर्चीची इज्जत पुढे कमी होणार नाही हे बघणं माझं काम आहे. आणि म्हणून आपण दिलेले निर्देश सदस्यांनाही आपले माननीय काळजी घ्यावी. आपले माननीय स्वर्गीय डावखेरे साहेब जेव्हा खुर्चीवर बसायचे ना आणि निर्देश दिले ना, कोणाची हिंमत होती निर्देश न पाळायची? आणि बाकीच्या सदस्यांचाही थोडासा आपण विचार करावा अशी विनंती आहे. त्यांनाही बोलायचंय, आमच्या पाडवी नाही बोलायचंय, त्यांचे शिंदे साहेबांनाही बोलायचंय. त्यांचे सुपुत्र आपण आहात, त्यांचे सुपुत्र आपण आहात. आपल्याकडनं अपेक्षा करणार नाही तर कोणाकडनं करणार आम्ही? नाही, मान्य आहे, पण आता बाकीच्यांना ठीक आहे अशी विनंती. पण या अमरावतीच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्ष घालणं, चौकशी करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा विषय की आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा शिवसेनेच्या वतीने काढला गेला आणि हा मोर्चा धारावीच्या पुनर्वसनासाठी काढला गेला. धारावीच्या पुनर्वसनाचा विषय या सभागृहात अजून चर्चेला आलेला नाहीये, परंतु 2014 पासून या धारावीच्या पुनर्वसनाचा विषय चालू आहे आणि सरकारची भूमिका चांगली आहे की धारावीचा पुनर्विकास व्हायला पाहिजे. कारण देशात आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून जिचा विचार केला जातो किंवा जिला बघण्यासाठी लोक येतात, त्या इतका आपल्या बदनाम वस्तीचा पुनर्विकास होणं ही चांगली गोष्ट आहे. सरकारची देखील भूमिका वाईट आहे असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. गरीबाला घर मिळालंच पाहिजे, परंतु हे गरीबाला घर देताना त्याला त्याच्या घराची हमी मिळाली पाहिजे. आज झोपडपट्टीतला माणूस आहे, जसं आज मगाशी बिल आणलं सावे साहेबांनी, आम्ही आभार मानले
की एका गरीबाला आपण मदत केली, तसंच धारावीच्या बाबतीत आमची अपेक्षा आहे की गरीबाला मदत व्हायला पाहिजे. आता गरीबाला मदत व्हायला पाहिजे तर काय व्हायला पाहिजे? आता ह्या प्रोजेक्टची जागा 253 हेक्टर आहे. 253 हेक्टर म्हणजे जवळजवळ 750-700 एकर जमीन आहे. आणि म्हणून ज्यावेळेला पहिलं टेंडर निघालं, हे टेंडर ज्यावेळेला सिकलिंग कंपनीला लागलं, त्या सिकलिंग कंपनीने काम बरोबर केलं नाही. कारण रेल्वेच्या जागा जोपर्यंत ताब्यात मिळत नाही तोपर्यंत धारावीचा पुनर्विकास होऊ शकत नाही, अशा प्रकारचं एजीचं ओपिनियन आलं. आणि रेल्वेची जागा घेण्यात ते लोक अपयश ठरले. सरकार गेलं, सिकलिंग गेली. त्यानंतर आम्ही हा प्रयत्न केला रेल्वेची जागा घेण्याचा. हजार कोटी हे शासनाने रेल्वेला भरले आणि रेल्वेची जागा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, परंतु रेल्वेची जागा आली नाही. आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करत असताना आमचं सरकार गेलं. आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि पुन्हा टेंडर काढलं गेलं. टेंडर काढणाऱ्या कंपन्या किती? टेंडर भरणाऱ्या 3, अदानी, डीएलएच आणि नमन. म्हणजे अदानी मध्ये उभा, त्याचा राईट हँड डीएलएच, त्याचा लेफ्ट हँड नमन. मला माहिती आहे ना, 3च आलीत ना, सगळी काढली बाहेर आणि 3च ठेवली. शेवटी 3च ठेवली आणि ते तिन्ही एकाच ऑफिस मधनं भरली गेली आणि ते मिळालं. आता मिळालं, आमची अपेक्षा काय की त्याला ज्या काही सवलती दिलेल्या आहेत, या सवलती तुम्ही देणार, पण त्याच्या अगोदर गरीबाच्या घराचं रक्षण तर व्हायला पाहिजे. आज तिकडे एक मशाल सर्वे झाला, एका एनजीओने मशाल सर्वे केला, त्याच्यात 58,000 झोपड्या आहेत असा रिपोर्ट आहे. वास्तविक तिकडे जवळजवळ 1,20,000 झोपड्या आहेत. आज 60,000 ते 70,000 झोपड्यांना हा प्रश्न पडलाय की मी पात्र होणार की मी अपात्र होणार. आणि म्हणून त्यांच्या मनात हा प्रश्न आहे की माझ्या घराचं काय, माझ्या घराची हमी सरकार देणार का, मला घर मिळणार का. आणि मग अशा प्रकारचं वातावरण तिकडे तयार केलं गेलंय की जे अपात्र होतील या अपात्रांना 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठेही फेकलं जाईल. मग तो 10 किलोमीटरचा परिसर कुठला? मग तो 10 परिसर विला म्हणजे माहुल, सॉल्ट पॅन, खाड्या, या सगळ्या सध्या ताब्यात घेण्याचं काम चालू आहे. आणि लोकांना धमकवण्याचं काम चालू कोणाच्या माध्यमात आहे? सगळे रिटायर्ड पोलीस ऑफिसर घेतलेले आहेत, ते गल्ल्या गल्ल्यांमध्ये घुसतायत, जागा खाली करा सांगतायत, दादागिरी चालू आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना याला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून मान्यता दिलेली आहे. एसव्हीपी जेव्हा तुम्ही करता तेव्हा स्पेशल प्रोजेक्ट म्हणून मान्यता देता. 20% राज्य सरकार, 80% अदानी, असा हा प्रोजेक्ट आहे. आणि ह्या प्रोजेक्ट पासून आपल्याला राज्य सरकारला काय मिळणार आहे याची अजून कुठेही आपल्याला व्यवस्थित माहिती नाही. मग त्याच्या बदल्यात त्याला बेनिफिट काय? जेवढे बेनिफिट सगळे द्यायचे आहेत, मग मुद्रांक शुल्क माफ आहे, त्याचा जीएसटी माफ आहे, त्याचे सगळे टॅक्सेस माफ आहे, सगळ्या प्रकारची माफी ही त्याला दिलेली आहे. आणि जो टीडीआर जनरेट होणार आहे, या टीडीआरच्या 40% टीडीआर हा मुंबईमध्ये कोणीही जरी विकास करायला घेतला आणि त्याला जर टीडीआर पाहिजे असेल तर त्याला कंपल्सरी 40% टीडीआर हा अदानीकडनं घेतला पाहिजे. दुसऱ्या त्याचं जोपर्यंत तुम्ही सर्टिफिकेट जोडत नाही तोपर्यंत तुमच्या प्रोजेक्टला पुढची परमिशन मिळत नाही. ही जबरदस्ती कुठली? ही टीडीआर बँक आहे. आपल्याला माहिती आहे की विमानतळ प्राधिकरणामध्ये काय झालं? तुम्ही HDIL ला जेव्हा तुम्ही विमानतळ दिला जीव्हीकेला आणि जीव्हीकेने तो HDIL ला दिला, HDIL ने सगळा टीडीआर विकून टाकला. HDIL आज जेलमध्ये जाऊन बसलेला आहे. लोक कुठे आहेत? एक तर घरात आहेत, विस्थापित झाली आहेत, आणि जी एअरपोर्ट अथॉरिटीची 17,000 घरं तुम्ही बांधली आहेत ना त्याच्यामध्ये घुसखोर घुसलेत. विमानतळातल्या लोकांना जागा कुठे आहे? मग या लोकांची गॅरंटी कोण घेणार? आणि म्हणून जे तुम्ही निकष SRA ला लावता, 3310 मध्ये तुम्ही SRA करता, तुम्ही 3310A केला, तुम्ही क्लस्टरला 33-9 मध्ये परवानगी देता, इथे तुम्ही 33-9A केला.
म्हणजे तुम्हाला विशेष सवलती द्यायच्या आहेत. कोणाला विशेष सवलती दिल्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही आहे, पण सरकार स्वतःचं नुकसान का करते? सरकार का नाही करत? एवढा मोठा प्रोजेक्ट जसा बीडीडीचा आपण केला, तुम्हाला नंतर कोणाला टेंडर द्यायचंय, कॉन्ट्रॅक्टर द्यायचंय, द्या ना, पण एवढा मोठा रेव्हेन्यू बुडवून लोकांच्या घरावरती गॅरंटी नसताना लोकांना आज गॅरंटी काय? घराची गॅरंटी नाही आहे. आणि मग अशा पद्धतीमध्ये संपवतो, अशा पद्धतीमध्ये लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय. म्हणून आमची तुमच्याकडनं अपेक्षा आहे की हा प्रकल्प सरकार स्वतः करेल, टीडीआर बँक सरकार स्वतः करेल, आणि जो टीडीआर वाटायचा आहे मुंबईमध्ये तो, कारण ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही टीडीआर देता त्यावेळेला बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर, बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि धारावी बघण्यासाठी जगातला लोक आले पाहिजेत, कन्व्हेन्शनल सेंटर आणा, दुसरं आणखीन काहीतरी आणा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत. आणि सेकंड बीकेसी लागू आहे. आज सोन्याचा भाव आहे, आणि सोन्याचा भाव असलेला जागा तुम्ही लोकांना देऊन टाकायच्या, आणि घाण दलदल ही आपल्याला स्वतःकडे ठेवायची. हे जे सरकारचं धोरण आहे, हे सरकारचं धोरण बदलण्याची गरज आहे. खरं म्हणजे याच्यावरती बरंच काय बोलण्यासारखं आहे, परंतु मी धारावीच्या बाबतीमध्ये आज खरं म्हणजे वेगळा विषय लावायचा होता, पण तो लावता आला नाही. आणि माझ्याकडे एक महत्वाचा विषय की अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये मरोळ औद्योगिक क्षेत्रामध्ये झोपडपट्टी योजना चालू आहे. या झोपडपट्टी योजनेमध्ये MIDC ला हाताशी घेऊन आज 256 लोकांना सदनिकाचं वाटप झालं. 103 सदनिका आणि 15 मूलभूत सुविधा असलेल्या सदनिका महामंडळासाठी राखीव आहेत. 25-25, 50-50 लाखाला विकल्या जात आहेत. माणूस माहिती आहे कोण आहे तो, अधिकारी माहिती आहे कोण आहे तो, 100 वेळा नावं सांगितलेत सभागृहात, त्याच्यावर कारवाई होत नाही. का नाही कारवाई होत? का तर सरकारचा जावई आहे म्हणून? असे जावई सरकार किती पोषणार? आणि सरकारच्या जावयांसाठी हे सरकार चालवू नका, सर्वसामान्य माणसांसाठी सरकार चालवा. आणि सर्वसामान्य माणसासाठी सरकार चालवायचं असेल तर गृहमंत्री, गृहनिर्माण मंत्री या सगळ्यांचा, हे जे काय आज 200 अंतिम आठवड्यामध्ये जे काही विषय आलेले आहेत, या सगळ्या विषयांचे जे मंत्री आहेत त्यांनी आपली भूमिका अतिशय कडक ठेवली पाहिजे. सरकारने सरकार म्हणून वागलं पाहिजे. सरकारने दलाल म्हणून किंवा कोणाचा तरी संरक्षक म्हणून वापरू नये. सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचं संरक्षक व्हावं. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, या 259च्या प्रस्तावाच्या माध्यमातून जे विषय मांडलेत याच्यावरती सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारकडनं पॉझिटिव्ह उत्तराची अपेक्षा आहे, आणि ते मिळेल असा विश्वास व्यक्त करून मी या प्रस्तावाची समाप्ती करतो.